पहिला स्टॉप करणार आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि त्यानंतर द्वारका ही श्रीकृष्णाची नगरी. आणि त्याच्यानंतरच नागेश्वर ज्योतिर्लिंग करणार आहे, तेही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर श्रावण महिना सुरू आहे आणि आम्ही मस्त डिवोशनल टूर करतोय. सो जॉईन अस आणि लेट्स गो. आणि हे बघा मेहंदी काढली कशी वाटते. आता आम्ही महाराष्ट्र चेकपोस्टच्या इथे, ही महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर आहे. आणि आता मी चालू गाईज. आम्ही इथे लंचसाठी थांबलो एका ठिकाणी आणि लंच झाल्यानंतर आम्ही परत आमच्या प्रवासाला निघालो. फ्रेंड्स, आणि आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो आहे. तिथे गाडी वगैरे पार्क केली आहे, दोन्ही पण आमच्या, आणि एवढी जणच आहेत आम्ही. आणि इथे एक जागा आहे, तिथे थांबलो आहे आम्ही. इथे जेवण वगैरे बनवणार आहेत. आम्ही जेवण बनवण्यासाठी घरून गॅस, शेगडी वगैरे सगळं आणलं होतं. आणि मस्त पूर्ण रस्ता मोकळा, एकदम अंधार आहे सगळीकडे. इथे लाईट्स आहेत आणि इथे जेवण बनवायची तयारी चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. आधी हे बघा, हाय. आणि हा हाय कोण, हाय. आणि ते जेवण बनवायची तयारी चालू आहे. बरं दाखवते. हाय हाय. लक्ष नाही आहे गाईस, कोणाचंच लक्ष नाही आहे. तू काय शूट करते. आणि आम्हाला खूप कंटाळा आला. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला आता पूर्ण रात्रभर परत गाडीत बसायचं आहे, कारण की आता सकाळी बसलेलो आम्ही आणि उद्या सकाळी आम्ही द्वारकेला पोहोचू. काय उद्या सकाळी आम्ही द्वारका नगरीला आम्ही पोहोचू. आणि अजून पण पूर्ण रात्र सकाळी गाडीत बसलेलो गाईज. आम्ही 9 वाजता तरी बसलो असेल आणि आता वाजले 11:15, म्हणजे किती तास झाले आम्ही गाडीतच होतो. आणि आता परत उद्यापर्यंत आम्हाला गाडीतच बसून राहायचं आहे. खूप कंटाळा आला आम्हाला गाडीत बसून. बघू आता, ॲडजस्ट तो करना पडेगा. या गाईज, डिनर करायला या. डिनर झाल्यानंतर आम्ही परत आमच्या प्रवासाला निघालो. आणि पूर्ण रात्र आम्हाला अजून प्रवास करायचा होता आणि आम्ही पूर्ण रात्र झोपलो होतो. गुड मॉर्निंग. आम्ही आत्ता उठलो. किती वाजले? 5:36 झालं. आणि आम्ही झोपलो होतो गॅसपासून. नमस्ते મિત્રો, સુપ્રભાત. આપણું હમણાં પ્રવાસમાં હાર્દિક સ્વાગત છે. અને गुजरातमध्ये आले तर गुजराती तर थोडी तरी यायला पाहिजे. आणि आता वाजलेत सकाळचे 7:30 किंवा 8 वाजले असतील. आणि आम्ही कुठेतरी आहेत अजून, ते रस्त्यातच आहेत अजून. आम्ही चेक केलं मॅपवर, 4 तास आहेत अजून पोहोचायला आपल्याला द्वारकेला. आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊन इथे बसले नाश्ता करायला सगळे. हाय हाय. सगळे आम्ही बसलो इथे. आणि आता मी नाश्ता वगैरे करून झाल्यावर निघणार आहे बघा तिकडनं प्रवासाला. अजून 4 तास आहेत आम्हाला पोहोचले. पोहोचलोय
बेट द्वारकेला आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज. लुक, एवढं सुंदर व्ह्यूजन आहे. आणि ह्या ब्रिज सोडल्यानंतर लगेचच तिथे पार्किंग होते, कारण की आपल्या ज्या गाड्या आहेत कार्स अँड ऑल ते सगळे तिथे अलाउड नव्हते तिथल्या मंदिरांना फिरायला. तिथे जे ऑटो असतात तेच फक्त तिथे जाऊ शकतात त्या मंदिरांजवळ. सो आम्हीसुद्धा ऑटो बुक केली आणि मग त्याच्यानंतर तिथे बसून निघालो दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही आलो आहोत एका प्रसिद्ध मंदिरामध्ये, जेथे हनुमानजी आणि मकरध्वज हे दोघं एकत्र दिसतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हनुमानजी कोण आहेत, पण तुमच्यापैकी खूप जणांना हे माहिती नसेल की मकरध्वज कोण होते. मकरध्वज हे हनुमानांचे एकमेव पुत्र होते. ज्यावेळी हनुमानजी लंका जाळून परत येताना समुद्र पार करत होते, त्यावेळी त्यांच्या घामाचा एक थेंब हा समुद्रामध्ये पडला आणि तो थेंब एका मत्स्यकन्येच्या म्हणजेच एका जलपरीच्या तोंडात गेला आणि त्याच जलपरीच्या गर्भातून मकरध्वज यांचा जन्म झाला. हे असं एकमेव मंदिर आहे जिथे पिता आणि पुत्र दोघांचीही एकत्र पूजा केली जाते. गाईज, हा झालाय पहिला मंदिर आणि आता अजून 2 मंदिर आहेत जिथे आम्ही जाणार आहेत द्वारकेमधले. तर पहिल्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन झालेलं आहे. आता दुसऱ्या मंदिरामध्ये काहीच आम्ही बेट द्वारकेला जाऊन आलो आहे आणि तिथे फोन अलाउड नव्हता बेट द्वारकेच्या आतमध्ये त्या मंदिरात, तर म्हणून मग मी ती व्हिडिओ नाही काढू शकली. आणि ते दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आत्ता आलो आहे तिथेच नागेश्वर देवस्थान. नागेश्वर देवस्थान हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि इथे दर्शन घेण्यासाठी आलो आहे आम्ही. हे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून इथे भगवान शिव नागेश्वर महादेव विहार रूपात विराजमान आहेत. पौराणिक कथेनुसार इथे महादेवांनी आपल्या भक्तांचं सर्पापासून रक्षण केलं होतं, म्हणूनच ह्याला नागेश्वर असं नाव मिळालं. गोमाता आणि ही आहे एंट्री. असं मानलं जातं की इथे दर्शन घेतल्याने सर्प भय, विषबाधा आणि संकटापासून मुक्ती मिळते. मंदिराचं वातावरण खूप शांत आणि दिव्य आहे आणि त्याचबरोबर भक्तांना इथे एक वेगळीच ऊर्जा मिळते. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही लगेचच निघालो होतो द्वारकाधीशच्या मंदिराकडे, पण तिथे फोन अलाउड नव्हते म्हणून व्हिडिओज नाही काढू शकले. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही रात्री काल निघालो दर्शन वगैरे घेऊन द्वारकेचं आणि त्याच्यानंतर आम्ही सोमनाथला जाता जाता रस्त्यामध्ये जो हॉटेल दिसेल तिथे स्टे केला होता, पण घाईघाईतने सगळी घाईघाईत झालेली म्हणून मग तुम्हाला रूम टूर नाही देऊ शकली. पण रूमच्या समोर इथे मस्त असं व्ह्यू आहे. आणि आता मी इकडनं निघणार आहेत सोमनाथला जायला, कारण की सोमनाथचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्हाला घरी जायला पण निघायचं आहे. सो आम्हाला घाई आवरायला लागेल, सगळं घाई करावी लागेल जरा. चला लेट्स गो. मंदिरामध्ये आणि श्रीकृष्णाचा जेव्हा मृत्यू झाला होता, म्हणजे श्रीकृष्णाला जेव्हा बाण लागून मृत्यू झाला होता तेव्हा हे तीर्थ निर्माण झालेलं, त्याला बोलतात भालका तीर्थ. आणि त्याच मंदिरात आम्ही आलेलो आहेत आता.
दर्शन भेटला ना की आम्हाला आरती पण भेटली आणि भारी दर्शन झालं आमचं एकदम. मम्मी त्यांना मागून दर्शन भेटलं, एकदम लांबून भेटलं, आम्हाला जवळून पण भेटलं. आणि तिथे कॅमेरा वगैरे काही चालवलं नव्हतं, फोनच लॉकरमध्ये ठेवायला सांगितलेलं म्हणून मी व्हिडिओ नाही काढू शकले. आणि आता पण आम्ही इथे आलो दर्शनाला ना, तर इथे पण आम्हाला आरती भेटली. आम्ही लकी आहेत गाईस. आता आम्ही आलोय सोमनाथ ज्योतिर्लिंगला. हे ही 12 ज्योतिर्लिंगांमधून एक आहे. आणि काल आम्ही नागेश्वरला गेलो होतो आणि आज आम्ही सोमनाथला आलोय. तर तिथे गाडी पार्क केली आम्ही मगाशीच आणि आता थोडंसं चालायला लागेल, थोडंसं चालू. तिथे फोन अलाउड आहेत की नाही आम्हाला कन्फर्म माहिती नाही, पण आम्ही फोन घेतलेत. तसं काल नागेश्वरला गेलेलो तिथे अलाउड होते, फक्त जे कृष्णाचं ते द्वारका मंदिर होतं आणि द्वारकाचं जे होतं दुसरं तिथे अलाउड नव्हते फोन. पण इथे कदाचित असू शकतं अलाउड. कारण सोमनाथ चलो तिने नाही लावलं ते. अरे ते किती मोठं वाटतंय. Turn right, then turn left. आमची मॅप वाली बाई अजून बोलते टर्न लेफ्ट, टर्न राईट, स्टॉप हिअर, यू रीच युअर डेस्टिनेशन. आम्ही अजून मॅप बंद नाही केला, चालूच राहिलाय. बंद कर नाही ती बाई मला ओरडत बसेल. गाईज आम्ही इथे आलो आहे, पण इथे आता फोन लॉकरमध्ये ठेवतात वाटतं, मोबाईल अलाउड नाही आहे असं सांगताय. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे महादेवांचं पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं आणि याला चंद्राचं नाथ म्हणजेच सोमनाथ असंही म्हणतात. हे मंदिर 7 वेळा नष्ट होऊन सुद्धा पुन्हा उभारलं गेलं आहे आणि आजही हे भक्तीचं महान प्रतीक आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि ही होती आमची डिवोशनल ट्रिप. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन जय श्रीकृष्ण, हर हर महादेव. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.